हॅलो, मी आज तुम्हाला चिकन निक्कनची गोष्ट सांगणार आहे. एकदा चिकन निक्कन आपलं अन्न शोधत होता, तेव्हा एक मोठासा बदाम त्याच्या डोक्याला येऊन पडला. तर मग तो घाबरून आकाशाकडे बघू लागला. तर मग तो लगेच म्हणाला, आभार कुशाला ही गोष्ट माझ्या राजाला सांगायला पाहिजे. तर मग तो राजमहालच्या दिशेने धाव सुटला. पण त्याची टक्कर कोणाची झाली माहिती आहे का? त्यानंतर कोंबडीची जी असते ना, कोंबडी, त्याच्याशी टक्कर झाली. तर मग ती विचारते, अरे काय झालं चिकन निकन, तुला घाबरलंस काय? मग तो चिकन निकन म्हणतो की अरे तुला विश्वास बसणार नाही, मी आपला आहार शोधत असताना एका तसा बदाम माझ्या डोक्याला येऊन पडला आणि आता मी ही बातमी राजाला सांगायला निघालो आहे की आभार कुशत आहे. तर मग एकूण ती पण घाबरली. ते पण म्हणते, अरे बापरे. तर मग चला आपण दोघे जाऊन राजाला ही गोष्ट सांगूया. मग काय, ती पण चिकन निकनच्या नात्याबद्दल सामील झाली. दोघी आता राजमहलच्या दिशेने जाऊ लागले. पण त्यांची टक्कर एकुजने कोणाची झाली? काली फोकीसची. ते म्हणते, काय झालं, तुम्ही दोघं कुठे जात आहे? तेवढ्यात ती म्हणते, अरे तुला विश्वास बसणार नाही, आज चिकन निकन आपला आहार शोधत असताना एक मोठासा बदाम त्याच्या डोक्याला येऊन पडला आणि आता आभार कुसत ही गोष्ट आम्ही राजाला सांगायला निघालो आहे. तर काली फॉक्स पण ऐकून घाबरला. तो पण म्हणजे, अरे बाप रे, तुला मोठं संकट तुला, चला मी पण येतो, आपण सगळे राजाकडे जाऊया. मग ते जात असताना देखील त्यांचे टक्कर होते. तो होता देखील. तर मग तो क्वॅक करून विचारत होता, क्वॅक तुम्ही असे घाबरून कुठे चालला? मग कधी फुकी म्हणतो, अरे तुला विश्वास बसणार नाही, आज चिकन निकन आपला आहार शोधत असताना एक मोठासा बदाम त्याच्या डोक्याला येऊन पडला आणि आता आम्ही ही बातमी राजाला सांगायला चाललोय आभार कुशत आहे म्हणून. ऐकून लकी पण घाबरला. तो म्हणते, अरे बापरे, तर मी पण तुमच्यासोबत येतो, आपण सगळे राजाकडे जाऊया. तर मग आता 4 दिवस धाव लागले होते राजमहलच्या दिशेने. तेवढ्या त्या जात असताना त्यांना एक हाक ऐकू आली. ती हाक फॉक्सीची होती. ते म्हणत होते, काय झालं मित्रांनो, काय झालं, तुम्ही असे चारी मित्र घराने कुठे चालला आहात? आणि तो धूळते नजरेने त्यांच्याकडे बघू लागला. ते चिकन निकन म्हटलं, अरे फॉक्सी तुझा विश्वास नाही बसणार की मी माझ्या आहार शोधत असताना एक बत्ताचा बदाम माझ्या डोक्याला येऊन पडला आणि आता आम्ही सगळं सांगायला चालू आहे आभार कुशत आहे करून. फॉक्सी म्हटलं, हे खरंच भीतीदायक आहे. हे कुठेतरी एक होतं की आभार जेव्हा जे कुसळ लागतं तर ते हळूहळू कुसळ लागतं. आणि मी सांगतो तुम्हाला, हे धोकेदायक आहे. पण तो विचारतो, पण तुम्हाला माहिती आहे का राजा कुठे राहतो? मग देखील म्हटलं, नाही, आम्हाला नाही माहीत. मग धोती नदीने बघणारा फॉक्सी त्यांना म्हणाल, अरे मित्रांनो, धोती फॉक्सी म्हणतात, अरे मित्रांनो, असे संकट काही तुम्हाला राजमहलचा रस्ता काही दाखवू नाही शकत. मग मी का नाही दाखवू शकत? जर का तुम्ही माझ्या पाठोपाठ यायला तयार असेल तर मीच तुम्हाला रस्ता दाखवतो ना. मग धोती फॉक्सीच्या सांगण्याप्रमाणे त्याचे सर्व मित्र ते एका गुहेपाशी येऊन थांबले. फॉक्स धोती नजर बघणारं फॉक्स म्हणाला, हीच जगा जिथे राजा राहतो, परंतु राजाच्या शिवाय या गुहेत कोणी जाऊ शकत नाही. लक्षात ठेवा. मी पुढे जाऊन त्यांना तुमची याची सूचना देतो. हा, मी जेव्हा आवाज करीन तेव्हा एकाने येते यायचं, आणि जेव्हा मी परत असा आवाज करीन तेव्हा दुसऱ्याने यायचं. सगळ्या म्हणते, छान कल्पना आहे, आम्ही अगदी असंच करू. मग फॉक्सी त्या गुहेमध्ये गेला. पण आता तुम्हाला कळलंच असेल की ते राज्याच्या मेल नसून ते फॉक्सीचे गुफा असेल. त्यांनी आधीच ठरवलं होतं की चिकन एक करून मित्रांना शेवून खाऊन टाकायचं. त्याने एक पात्याला गरम करून ठेवलं आणि विचार करू लागले की चिकन निकन आणि त्याचे मित्र किती चविष्टी असतील. मग असा आवाज ऐकताच चिकन निकन आपली शिट्टी हलवून राजमहलच्या दिशेने चालू लागला. तेव्हा तिकडनं ससा भाऊ आला आणि तो चिकन निकनकडे बघून हसू लागला. तर मग चिकन निकन म्हणतो,
अरे फनी फनी पण एवढं का असतंय, मला दादा काय जाऊन सांगू दे ना आभाळ कोसळत आहे म्हणून. तर तसं म्हणजे तुम्ही सगळे मूर्ख आहात. आभाळ कधीच कोसळत नाही. तर मग तर मग देखील म्हणतो क्या मोड नसतो, चिकन निकांच्या डोक्याला एक बदामचा तुकडा पडला आहे. तर मग सस्यभोजन नसला का. तर मग ते म्हणतं की अरे माझ्या मित्रांनो, फक्त धूत आणि मूर्ख लोक असे वस्त्याला विश्वास करतात. आणि धूत नजरेला बघणारा तो फक्त साक्षी शक्य लोक तुमचा खूप फायदा घेतात. की राजा नाही जिथे राजा राहतो तो तर तुमची वाट बघताय सगळं नाही की खाण्यासाठी. तर मग शिकांच्या लक्षात येतं. तर मग ते म्हणतं रावणा वाचवण्यासाठी थँक्यू फनी फनी. तर मग तसं म्हटलं तुमच्या निश्चित की मी तुम्हाला इथंच भेटतो, परंतु याच्या पुढे लक्षात ठेवा की कुणाला विश्वास करायच्या आधी विचार करायला पाहिजे. तर तुम्ही घाबरू नका, तो डोकं धरवा. तर मग ते म्हटले ठीक आहे, आणि ते सगळे परत आहे. परंतु इकडे हा कोल्हा आवाज काढून काढून त्यांची वाट बघत होतं, पण त्याला एक कणी नाही मिळाला. तर मग या गोष्टीतून क्या शिकायला मिळालं मुलांनो, की कोणाला विश्वास करायच्या आधी कोणाला विश्वास ठेवायचा आधी हे बघ की त्याचा विश्वास ठेवायला पाहिजे की नाही, आणि मग तसं तुम्ही विश्वास ठेवा. नाहीतर नाहीतर लोक तुमचा फायदा उचलू शकतात. आणि विचार करायला पाहिजे, आणि नुकती आणि विश्वास करायच्या आधी हे बघायला पाहिजे की तो काही करणार तर नाही ना. म्हणजे विश्वास ठेवायच्या आधी बघायला पाहिजे, आणि मग विचार करून मग विश्वास ठेवायला पाहिजे त्या व्यक्तीला. अशी होती चिकन निकन आणि चिकन निकन याची गोष्ट. बाय.